नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे टोपलं आहे आपल्या घरातलं की ज्यामध्ये आपण भाकर ठेवतो ते कसं व्यवस्थित ठेवायचं, महिना झाला 1-2 महिना मिळून आपण त्याला कसं स्वच्छ करायचं तर ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करत जा, कारण तुम्ही लाईक करत नाही। आणि कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा। पद्धतीने तुम्ही जर आपलं हे जे टोपलं आहे भाकरीचं जर ते तुम्ही स्वच्छ क्लीन केलं तर ते खराब पण होणार नाही आणि त्याला जर्म्स कीटाणू वगैरे पण राहणार नाही आणि एकदम स्वच्छ असं निर्मळ राहील आणि भाकरी ठेवायला पण खूप असं मस्त। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये समजेल। आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मला नको दाखवू। किती घाण पाणी हे पाणी दाखव। हे बघा आता काय ना त्यातला फोन टाकते। हे बघा हे टोपलं आहे ना, तर मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलं। हे बघा किती सारी घाण निघली आहे टोपल्याची, जे भाकरीचे कण वगैरे असतात ना तर ते सगळे निघले। आणि आता काय झालंय माहिती का, पाण्यात भिजवल्यामुळं हे जे आहेत ना भाकरीचे कण वगैरे सगळे फुगलेत, म्हणजे ते पटकन धुतलं ना लवकर बाहेर निघन। आणि हे बघा हे जे आहे ना हे पण बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे। आणि आता बघा आपलं एवढं टोपलं खराब नाहीये। हे बघा आता याला चांगलं निरमाच्या पाण्यामध्ये चोळून धुते, म्हणजे एकदम चांगलं निघते, कारण भिजवलेलं आहे आपण। आता हे टोपलं जे आहे ना भिजवलेलं आहे त्यामुळे काय होईल लवकर निघत, जास्त मेहनत करावं लागणार नाही। आणि याला का चांगलं स्वच्छ धुवून काढायचं आणि हाताने चोळायचं, लगेच निघत, कारण भाकरीची कण वगैरे असतात ना लगेच निघतात। आणि निरमाचं पाणी केलंय मी, हे बघा। आणि फक्त हळूच हे करा, कारण हे ना हातामध्ये शिरळ घुसू शकते याचं आलं। आधी बघा चोपडा आहे, नाहीतर मग तुम्ही घासणीचा वापर करा। तर हे बघा अशा घासणी सुद्धा तुम्ही असं चोळू शकता। हे बघा सगळे कण बाहेर येतात। आणि याला चांगलं चोळलंय ना, पुन्हा असं पाण्यात बुडू आपण। हे बघा
किती घाण पाणी निघलं बघा. तरी आपल्या टोपलं एवढं घाण नव्हतं. तुम्ही टोपल्याचा बिफोर आफ्टर लुक बघू शकता. आणि हे बघा तुम्ही बिफोर आफ्टर लुक सुद्धा बघू शकता. आणि ना खूप असं मस्त टोपलं निघलं. आणि याला आपण जास्त वेळ पाण्यात ठेवणार नाही कारण ते लाकडाचं आहे, पाण्याने खराब होईल. तर याला मी काय करणार आहे, पटकन धुवून आणि चांगलं कडक उन्हामध्ये वाळवणार आहे. आणि हे बघा किती असं सुंदर टोपलं निघलेलं आहे. चांगला मोकळा धाकळा पाण्यामध्ये धुवून काढते. हे बघा किती घाण पाणी निघत आहे. हे बघा अजून एका पाण्यात चांगलं धुते आणि मग तुम्हाला दाखवते मी किती भारी निघलंय ते. आता आपलं हे टोपलंय ना खूप असं मस्त निघलेलं आहे. हे बघा अजिबात कुठे त्याला घाण नाही राहिली, काहीच नाही राहिली. आणि आता याला चांगलं आहे का. आणि बघा पाणी सुद्धा निर्मळ निघलेलं आहे. होती नव्हती सगळी कण त्याची निघून गेलेले आहे. आणि आता आहे ना हे बघा. आणि आता आहे का याला आपल्याला चांगलं कडक उन्हामध्ये ठेवायचंय. कारण उन्हामुळे काय होईल, मस्त वाळण आणि हे जे फुगलेलं आहेत ना हे पूर्ण चोपून जाणार. आणि मग याच्यामध्ये नवीन कापड किंवा कागद टाकून मग तुम्हाला मी ते दाखवते. तर हे बघा आपलं टोपलं किती असं मस्त निघलेलं आहे. आणि हे बघा खूप असं छान निघलेलं आहे. हे बघा. आणि आता हे टोपलं आपलं सगळं क्लीन झालंय. आणि आता यामध्ये मी ठेवते पेपर आणि मस्त यामध्ये आता भाकरी करून ठेवणार. आणि मग तुम्हाला दाखवते मी.